Hello dear students, today's topic is use of correlative conjunction. Part of speech मध्ये conjunction चा जो part आहे, conjunction means joining two words or two sentences, you know, and because, but also वगैरे जे शब्द येतात त्याला काय म्हणतो आपण conjunction. तर conjunction मध्ये आपल्याला not only dash 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 आणि but also ग्रामर साठी किंवा 2 मार्क साठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याचा मराठीत अर्थ असा होते, हेच नाही पण ते पण आहे. ओके, आय एम नॉट ओनली टीचर बट ऑल्सो रायटर. म्हणजे याच्यामध्ये काय डेफिनेशन या ठिकाणी इंग्रजीत दिलेली आहे. तर कंजक्शन ऑलवेज यूज टू कनेक्ट द इक्वल पार्ट्स. त्याच्यामध्ये ऍडजेक्टिव्ह असतील, नाउन असतील, ऍडवर्ब असतील, 2 व्हर्ब असतील, त्यांना जोडण्याचं काम करते सेंटेन्समध्ये. ओके, त्याच्यामध्ये वर्ड्स असतील, फेजेस असतील, क्लॉजेस असतील. ओके, इक्वल पार्ट जोडण्याचे कार्य करत असते. नॉट ओनली बट ऑल्सो, हे नाही पण ते पण आहे, ते बी आहे. सेंटेन्स बघू आपण. आय लाईक टी अँड कॉफी. ते 2 नाउनला जोडायचं का सेंटेन्स असं येईल. आय लाईक नॉट ओनली, जे एंड आहे त्या ठिकाणी बट ऑल्सो टाकायचं. आय लाईक नॉट ओनली टी बट ऑल्सो अंडरलाईन करायचं कॉफी. ओके, झालं सेंटेन्स. दुसऱ्या सेंटेन्स मध्ये रीमा सिंग्स अँड डान्स. 2 व्हर्ब आहेत, म्हणजे रीमा नॉट ओनली सिंग, हे अँड काढून टाकायचं, बट ऑल्सो डान्सेस. 2 व्हर्बला जोडला. जिथं अँड किंवा ऍज वेल सेंटेन्स असतात ते रिमूव्ह करायचं. नंतर सी इज नॉट ओनली रायटर बट ऑल्सो टीचर. ओके, अंडरलाईन केलं. द स्कूल इज बिग अँड ब्युटिफुल. 2 ऍडजेक्टिव्ह आहे, म्हणजे सेंटेन्स असं येईल. द स्कूल इज नॉट ओनली बिग बट ऑल्सो ब्युटिफुल. म्हणजे शाळा ही मोठीच नाही आहे, सुंदर पण आहे, हे पण आहे, ते